आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध। समित कदम साधा नगरसेवक देखील नाही, मग त्याला वाय सुरक्षा कशी? अनिल देशमुखांचा सवाल। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर आरोप लावण्यासाठी माझ्यावर दबाव आणला। समित कदम 5 ते 6 वेळा प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे आला होता। अनिल देशमुखांचा पत्रकार परिषदेत आरोप। आदित्य ठाकरे पार्थ पवारलाही अडकवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता। राजकीय नेत्यांच्या मुलांनाही अडकवण्याचा 3 वर्षांपूर्वी प्रयत्न झाला। अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। अनिल देशमुखांनीच माझी मदत मागितली होती। देशमुखांचं डोकं फिरलंय। फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांनंतर समित कदम यांचं स्पष्टीकरण। अनिल देशमुख यांनी खोटा नरेटिव्ह सेट करू नये। समित कदम यांचे पवार आदित्य ठाकरेंसोबतही फोटो। अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर उपाध्ये यांचा पलटवार। समित कदमने कोणते महान कार्य केलं म्हणून त्याला वाय दर्जाची सुरक्षा? संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल। तर 2.5 वर्षापूर्वी मलाही धमक्या येत होत्या। संघ परिवारातील लोक येतात आणि धमक्या देतात। संजय राऊतांचा हल्लाबोल। सुरक्षा पुरवण्यासंदर्भात समित्या निर्णय घेतात। समित कदमला दिलेल्या वाय सुरक्षेवर दरेकरांची प्रतिक्रिया। तर गृहमंत्री सुरक्षा देत नाही, समित्या देतात। दरेकरांचा राऊत आणि देशमुखांना प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक। त्यांनी विषाचा प्रवाह निर्माण केलाय। राजकारणातील खलनायक आणि कळीचा नारद म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होईल। संजय राऊतांची फडणवीसांवर घणाघाती टीका। फडणवीस खलनायक आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न सुरू। संजय राऊतांना सुरक्षा मिळत नसल्याने राऊतांकडून आरोप। प्रवीण दरेकरांची संजय राऊतांवर टीका। देशमुखांनी अजित पवारांवरील प्रयोगांवर बोलू नये। सुनील तटकरे अनिल देशमुखांना इशारा। मोदींनी मध्यमवर्गीयांच्या पाठीत खंजीर खुपसला। भाजपच्या कमळ चिन्हा एवढे असलेले जनतेभोवतालचे चक्रव्यूह आम्ही तोडून काढू। अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा घणाघात। अभिमन्यूसारखं जनतेला भाजप चक्रव्यूहात अडकवते। अदानी आणि अंबानी देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित करतात। राहुल गांधींची टीका। मात्र संसदेत अदानी अंबानींची नाव घेण्यास लोकसभा अध्यक्षांकडून मनाई। आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांसाठी कायदेशीर MSP लागू करू। शेतकऱ्यांना सरकारच्या चक्रव्यूहातून बाहेर काढू। राहुल गांधी यांचं देशातील शेतकऱ्यांना आश्वासन। महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली। मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त। पवारांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य। पवारांनी दंगली घडतील असं भविष्य कुठल्या कारणानं केलं? बावनकुळेंचं वक्तव्य। महाराष्ट्र आणि मणिपूरची परिस्थिती वेगळी। मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल असं वाटत नाही। शरद पवारांनी असं वक्तव्य का केलं माहीत नाही। बच्चू कडू यांचं वक्तव्य। जरांगेंच्या मराठा समाजाला ओबीसीत घेण्याच्या मागणीवर पवारांनी भूमिका स्पष्ट करावी। प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांना आव्हान। आरक्षणाबाबत पवारांनी आपली भूमिका मांडली पाहिजे। पवारांना प्रदीर्घ अनुभव, त्यांची भूमिका जाणून घेणं महत्त्वाचं। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। फडणवीस आणि जरांगे पाटलांची भांडणं नकली। फडणवीस ठाकरे ओबीसी नाहीत, त्यांना ओबीसींचं देणं घेणं नाही। प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांना विलन केलं जात आहे। फडणवीसांची उंची कमी करण्याचा काही लोकांचा प्रयत्न। चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर। योग्य मुद्दा असेल तिथे मी बोलेन, कुणी काहीही बोलू दे। मनोज जरांगेंच्या टीकेवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। पंकजा मुंडे जातीवाद थांबवावा, आमच्या शुभेच्छा आहेत, जरांगेंनी केली होती टीका। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावर। समर्थकांकडून पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत। केक कापत आनंदोत्सव साजरा। पंकजा मुंडेंची पेढे तुला करण्यात आली। पुरात नुकसान झालेल्यांना राज्य सरकारनं मदत करणं गरजेचं। पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडता येणार नाही। पुण्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया। महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत। नगरसेवक नसल्यानं जबाबदाऱ्या घेणार कोण? अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार आहेत का? राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार। आमदार अपात्रता प्रकरणी 4ही पक्षांना नोटीस जारी। 8 दिवसात म्हणणं मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टाचं समन्स। अमोल कीर्तीकर यांच्या याचिकेवरून कोर्टाचं वायकर समन्स। 2 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे वायकर यांना कोर्टाचे आदेश। मावळ विधानसभा जागेवरून महायुती बिघाडी होण्याची शक्यता। माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचा पत्रकार परिषद घेऊन मावळच्या जागेवर दावा।
मावळचा आमदार कमळाच्या चिन्हावरच निवडून येणार, भेगडेंचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका. 40 एकरातील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील. लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंचा सरकारला टोला. स्मिता वाघ यांची भाजपच्या महिला प्रतोदपदी निवड. जळगावच्या भाजप खासदार असलेल्या स्मिता वाघ यांच्याकडून प्रतोदपद दिल्यानंतर पक्षाचे आभार. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये रविकांत तुपकरांचा भव्य मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून तुपकर आक्रमक. हजारो शेतकरी मोर्चात सहभागी. शिर्डीमध्ये विखे पाटलांविरोधात ठाकरे गट आक्रमक. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत निषेध. दुधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी. बुलढाणा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक. मातोळा तहसील कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या युवा जिल्हा प्रमुखाकडून आत्मदहनाचा प्रयत्न. शेतकऱ्यांच्या मोर्चाकडे सरकारचा निषेध. पुणे शहरातील 8ही मतदारसंघात मनसे उमेदवार उभे करणार. मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांची माहिती. कोथरूड विधानसभा मतदारसंघात किशोर शिंदे इच्छुक. नागपुरातील 5 विधानसभांवर ठाकरे गटाचा दावा. शहरातील पूर्व आणि दक्षिण नागपूर मतदारसंघाची मागणी. जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्याकडून जागांची मागणी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मराठवाड्यात चाचपणी सुरू. नांदेड, परभणी, हिंगोलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार. 11 ऑगस्टला नांदेडमध्ये काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथालांच्या उपस्थितीत बैठक. काँग्रेसच्या वरिष्ठांची 12 ऑगस्टला संभाजीनगरात बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होईल. रमेश चन्नीथाला, पटोले, वडेट्टीवार, थोरात उपस्थित राहणार.